हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. आंजेलोस घाट वाजते, नमन कर म्हणते, दूताने दिलेला निरोप पाठविते. आवे 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 मारिया, आवे 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 मारिया. हे शब्द ऐकल्यानंतर आपल्याला काय आठवतं? दूताचा मरियेला संदेश. परंतु दूताचा मरियेला संदेश हा सण 25 मार्च रोजी जो येत असतो, तो नेमका पवित्र आठवड्यात आला तर काय करायचं? ह्या पवित्र आठवड्यामध्ये आपलं सगळं लक्ष प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थानावरती आपण केंद्रित करत असतो. आणि त्यामुळे जर हा सण ह्या आठवड्यात आला तर तो साजरा केला जात नाही, परंतु तो सण पुढे ढकलला जात असतो. कारण तो सण इतका महत्त्वाचा असतो की तो पूर्णपणे रद्द करता येत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या देहधारणाचं रहस्य ह्या दिवशी विशेषरित्या साजरं केलं जात असतं की पवित्र मरियेला दूताने निरोप सांगितला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. हा जो प्रसंग आहे तो प्रसंग तारणाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. आणि म्हणूनच हा सण पुढे ढकलला जात असतो की पवित्र आठवड्यात साजरा केला जाऊ शकत नाही. त्यानंतर येणारा आठवडा आहे तो पुनरुत्थान सप्ताह आहे, म्हणून त्या आठवड्यात सुद्धा साजरा केला जाऊ शकत नाही. म्हणून तो त्यानंतरच्या रविवारी व सोमवारी साजरा केला जात असतो. म्हणजे पुनरुत्थान काळातील दुसऱ्या रविवार नंतर येणारा जो सोमवार आहे, त्या सोमवारी दूताचा मरियेला संदेश हा सण साजरा केला जात असतो. म्हणून कधी कधी हा सण 8 एप्रिल पासून कधीही साजरा केला गेल्याचा आपण पाहत असतो. त्याचं कारण की हे 2 आठवडे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थानावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी ख्रिस्त सभेने राखून ठेवलेले आहेत. म्हणून कधी कधी 25 मार्च हा गुड फ्रायडे येऊ शकतो. 25 मार्च हा पवित्र आठवड्यातील कोणताही दिवस येऊ शकतो. त्या दिवशी हा सण साजरा केला जात नाही. ह्या ठिकाणी आपण एक महत्त्वाचं चिंतन करणं गरजेचं आहे की पवित्र मरियेने परमेश्वराच्या हाकेला होकार दिला. तिची सुद्धा काही स्वप्ने होती, परंतु तिने ती स्वप्ने बाजूला ठेवली. उदाहरणार्थ, योसेफाशी तिचं वाग्दान झालेलं होतं. लग्नाचे पडघम जणू काही वाजत होते. ती देखील मनातल्या मनात तयारी करत होती आणि आता एक वेगळाच विचार देवदूतांनी तिच्या समोर ठेवलेला. अशा वेळेला पवित्र मरियेने दिलेला होकार हा ख्रिस्त सभेतील अत्यंत महत्त्वाचा क्षण आपण त्या ठिकाणी साजरा केलेला असतो. त्याचबरोबर ह्या सणामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट दडलेली असते आणि ती म्हणजे परमेश्वर मानवाला कशा प्रकारे पाचारण करत असतो. परमेश्वर आपला दूत पाठवून स्वप्नांद्वारे, घटनांद्वारे, एखाद्या महत्त्वाच्या वचनाद्वारे आपल्याशी संपर्क साधत असतो. आणि मग हा संपर्क किंवा ईश्वर अनुभव कशासाठी असतो? परमेश्वराची योजना पूर्ण करण्यासाठी. परंतु देवाची योजना समजल्यानंतर माणूस कधी कधी बिथरून जातो, स्वतःला अपात्र आणि अकार्यक्षम समजतो. आणि मग अशा वेळेला परमेश्वर त्याला सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. एवढंच सांगून तो थांबत नाही, तर त्याला चिन्ह देतो की मी कार्यरत आहे. पवित्र मरियेच्या जीवनात नेमक्या ह्याच गोष्टी घडल्या. दूत तिला भेटला, येशूची आई होण्याचं कार्य तिच्या समोर स्पष्ट करण्यात आलं. मला पुरुष ठाऊक नाही, अशा प्रकारे तिने नम्रपणे अकार्यक्षमता व्यक्त केली आणि तिला सांगण्यात आलं, भिवू नकोस, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. आणि मग तिला चिन्ह देण्यात आलं अलिशिबेचं. आपलं देखील पाचारण आपण तपासून पाहूया.
आपण कुठे आहोत? अपात्रतेभोवतीच घुटमळत आहोत की येशूच्या आश्वासनावर आणि त्याने केलेल्या कार्याच्या चिन्हावर विश्वास ठेवून परमेश्वराला होकार देण्यास तयार आहोत? ती कृपा मिळावी म्हणून पवित्र मरियेकडे विशेष प्रार्थना करूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.